हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे पहा, 1 वाटी गव्हाच्या पिठापासून आणि बटाट्यापासून छान असे डोसे तयार केले आहेत. कसे बनवले ते पुढे पूर्ण व्हिडिओ पहा. आणि तुम्हाला जर थोडा जरी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ, रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. तर पुढे पूर्ण व्हिडिओ पहा कसे बनवले ते. तर हे पहा, आज आपण बटाट्यापासून डोसा रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी एक बटाटा घेतलेला आहे, त्याचं साल काढून घेतलेलं आहे. छान अशा बारीक बारीक फोडी करून घेऊ. मुलांना डब्याला देऊ शकता, सकाळी नाश्त्याला पण बनवू शकता. छान अशी चविष्ट ही रेसिपी आहे. तर बघा, एक बटाटा मी फोडी करून घेतलेला आहे. ही फोडी आपण अशा धुवून घेऊया. बटाट्यात भरपूर असं स्टार्च असतं, त्यामुळे फोडी केल्यावर आपण बटाटा धुवून घेणार आहोत. तर हे पहा, आता मी मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यात 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. 1 वाटी घ्यायचं, मी अर्धा करते म्हणजे मला 2दा करायचं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 4 वाटीच्या मापाने अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. 1 वाटी घेऊन घेते त्याच्यात गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. अर्धी वाटी रवा आणि आपण हे केलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे. आता हे सर्व मी मिक्सरमध्ये एकदम बारीक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेते. त्यात 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही अशी पेस्ट करायची. हे पहा, छान अशी स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे. मस्त अशी एकदम बटाटा एकदम बारीक झाला पाहिजे. हे पहा, आपण हे बॅटर 2दा करून घेतलेलं आहे. हे काही याच्यात बसलेलं नाही, त्यामुळे छान असं. आता हे ना 5-6 मिनिटं आपण असं झाकून ठेवूया, म्हणजे छान असा रवा फुलून येईल. या प्रकारे करून घ्या. ते 5-6 मिनिटं आपण असंच ठेवून देऊया. तर हे पहा, आता आपण ना खोबऱ्याची चटणी करणार आहोत. तर खोबऱ्याची चटणी तुम्हाला भरपूर वेळा दाखवली आहे मी. खोबरं, शेंगदाणे, लसूण, मिरची, कोथिंबीर घालून त्याला छान अशी फोडणी देऊन तडका देऊन चटणी तयार करून घेते. तर हे पहा, मी हे ना खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे बारीक करून घेतलं आहे मीठ घालून. त्याला आता आपण तडका देणार आहोत. तर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी तडका पॅनमध्ये. तर हे पहा, आपलं आता तेल गरम झालेलं आहे. तर याच्यामध्ये मोहरी घालायची भरपूर अशी, 1 चमचा जिरं घालायचे, कढीपत्ता घालायचा, छान असा आपला हा तडका द्यायचा त्याच्यावर. तर पहा, ही आपली चटणी तयार झालेली आहे, एकदम टेस्टी अशी. छान असं मिक्स करून घेऊया. आता चटणी झाली आहे. चटणी होईपर्यंत आपलं हे बॅटर पण तयार झालेलं आहे. मस्त रवा फुलून आलेला आहे. आता ही चटणी बाजूला ठेवूया. आता हे बॅटर घेतलेलं आहे. तोपर्यंत मी आता हा तवा गरम करण्यासाठी ठेवते. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. जिरं घालायचे, 1 चमचा जिरं घातलेलं आहे. आता मीठ आणि जिरं घातले, सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मीठ आणि जिरं आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे.
तर हे पहा आपण आहे ना आता इनोचं एक पाकिट घालणार आहोत. त्याच्यावर 2-3 थेंब पाणी घालायचं म्हणजे इनॅक्टिवेट होतो. हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचे. म्हणजे कसं आहे बॅटर ना हलकं फुलकं होतं. इनो घाला, तुम्ही तुमच्याकडे सोडा असेल तर सोडा घाला. हे पण छान असं झालेलं आहे आपलं मिक्स. पण आता तवा पण गरम झालेला आहे. सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. तुम्ही याच्यात 2 चमचे दही पण घालू शकता किंवा लिंबू रस पण घालू शकता. हे आता झालेलं आहे बॅटर आपलं. आता तवा गरम झाला का पाहूया. तर हे पहा आपला तवा गरम झालेला आहे. त्याला तेल लावून घेऊ. कुकरने आपण तेल लावून घेतलेलं आहे. तर त्याच्यात आपलं हे बॅटर घालून घ्यायचे. बघा छान अशी जाळी पडायला लागलेली आहे. तर हे पाठ पूर्ण अशी कशी छान जाळी पडलेली आहे पहा. बघा सहज निघतंय. हे बघा किती जाळी पडलेली आहे. आता एक अर्धा मिनिट आपण या साईडने करून घेऊया. बघा पुन्हा उलटून घेतलेला आहे. बघा छान अशी जाळी पडलेली आहे. असेच मी सगळे डोसे बनवून घेते. आता हा काढून घेते आणि दुसरे सगळे डोसे बनवून घेते. तर हे पहा मी दुसरा पण घालून घेतलेला आहे. बघा त्याला पण छान अशी जाळी सुटायला लागलेली आहे. सर्व आता मी असेच बनवून घेते. तर हे पहा आपण चटणी आणि आपले डोसे तयार झालेले आहेत. बघा एकदम असे जाळीदार असे मस्त असे हे आपले गव्हाचे पीठ आणि बटाट्यापासून मस्त असे हे डोसे तयार केलेले आहे नाश्त्यासाठी. तुम्ही मुलांना डब्याला पण देऊ शकता. बघा एकदम मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत. पहा छान असे आपले डोसे तयार.